सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा धुक्यात हरवलेली शिखरं आणि या शिखरांवर लोखंडासारखा मजबूत उभा असलेला एक दुर्ग म्हणजे किल्ले लोहगड. तुम्हाला माहिती आहे याला लोहगड का म्हणतात? कारण हा केवळ दगड मातीचा डोंगर नाही. इतिहास सांगतो की हा किल्ला इतका अभेद्य बनवा की शत्रूंच्या तोफांनाही तो फोडता येऊ नये. म्हणूनच याच्या बांधकामात चक्क लोखंडाचा वापर करण्यात आला होता. लोखंडासारखा कणखर आणि काळजाला भिडणारा असा हा आपला लोहगड. समुद्र सपाटीपासून 3400 फुटाच्या उंचीवर 4 भव्य दरवाजांची भक्कम तटबंदी आजही मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी करून शत्रूचा माज उतरवला तेव्हा तिथून मिळवलेला अफाट खजिना याच लोहगडच्या कुशीत सुरक्षित ठेवण्यात आला होता. हा किल्ला म्हणजे स्वराज्य संपत्तीचे संरक्षण करणारं हक्काचं ठिकाण. इथे बसून समोरचा व्ह्यू दिसतोय पूर्ण. बघा हा व्ह्यू, कोण येतोय कोण जातंय. लोहगड म्हणजे आहे मावळ्यांच्या रक्तानं चिंब झालेलं ते अंगावर काटा आणणारे कडे. लोहगड म्हणजे आहे कठीण काळात स्वराज्याला सावरलेली ती लोखंडी जिद्द. येथील प्रत्येक पायरीवर आजही महाराजांच्या पायगुणांचा भास होतो. वाराच्या प्रत्येक झुळकीत जणू जय भवानी जय शिवाजीचा जय घोष घुमतोय असं वाटतं. कधी काळी शत्रूला धडकी भरवणारा हा गड आज आपल्याला साथ घालतोय आपला इतिहास जाणून घेण्यासाठी, आपली संस्कृती जपण्यासाठी. हा वारसा केवळ पाहण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही या किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर उभे राहता आणि सह्याद्रीच्या अथांग रांगा तुमच्या नजरेसमोर असतात तेव्हा जाणीव होते की आपण किती महान परंपरेचे वारसदार आहोत. शिवरायाच्या पादस्पर्शाने पावन अजय शक्तीचा हा लोखंडी कडा. चला पुन्हा एकदा अनुभवूया इतिहासाची थरारक गाथा. हे माझे गडकोट, हा माझा लोहगड.